आता उन्हाळ्यात सुरुवात झालेली आहे, त्या अनुषंगाने हे पाण्याची बचत झाली पाहिजे. आता इकडले जे झाडं आहेत घरच्या आंघोळीच्या बाथरूमवर अवलंबून झाडं आहेत ते, पण पाणी जर आपण नाही काढलं तर ते पाणी साईडला निघून जातं. त्या अनुषंगाने आज खंदून घ्यायला लागलो ते आपण, हे जेणेकरून पाणी खाली जमिनीत गेलं पाहिजे आणि तसंच त्या पुढच्या झाडाला गेलं पाहिजे. आता हे आपलं घरचंच पाणी आहे, नालीचं पाणी हे देखील आपण वाटून होऊ देत नाहीत. त्याच्यावर पण झाड आहे, आपण कमीत कमी एक 10-12 पोसू शकतो. आता आपल्याकडला हे प्रदेश म्हणजे एकदम खडकाळा आहे आणि वगळी करून आपण हे झाडं लावलेली आहेत. आता बरेच मोठे झाड झालेले आहेत, पण त्यांच्यावर लक्ष देणं हे सगळं गरजेचं असतंय. आता हे आपल्या गावाकडल्या गार्डनमधले झाड आहेत. हे भरपूर झाडं अशी लावली आहेत, आपल्या लागतं त्याच्यापेक्षाही जास्त, कारण की प्राणी पक्षीसाठी व्हावं म्हणून हे विचार केलेला आहे. गावाकडे जसं जाऊ तसं आपण थोडंफार इकडे बघत लक्ष असतं आपलं, की काही ना काही तर करून जायचं, जेणेकरून ते झाडाची वगैरे व्यवस्थित त्याची राखण झाली व्यवस्थित झाली पाहिजे, त्याला पाणी वगैरे भेटलं पाहिजे. झाड पडलंय आता एक हवेनं, मग ते लय दुसरं झाड पडलं आहे, त्यामुळे ते कटिंग करून घेऊ. माझा मित्र आला मदतीला, इकडं सगळेजण बघू लागले कसं पडलंय काय नाही, सगळी काय धूळ वगैरे झाली होती. मग चला म्हणलं आता जसं पानझडीचे दिवस आहेत, मग ते पानझडीचा पाला पडलेला आता काढा सुरू आहे. मम्मी पप्पा दोघंच एकटे गावाकडे असतात, त्यांच्या मागं आधीच भरपूर काम आहे, त्यांना आधीच वेळ नसते. मग सगळे आम्ही लेकरं, अनंताचे लेकरं, मायडी, बाळा, कोमल, अनंत, आम्ही सगळे आज मोहीम राबवली आणि आज मला सगळं साफ करून घेऊ, कारण की सर्व असण्यापेक्षा स्वच्छता ही महत्त्वाची आहे. गावाकडे आम्ही जसं जाऊ आम्ही तसं काम करतो, कारण की गाव म्हणजे एक स्वर्ग आहे. चारीकडं झाडं म्हणलं की पाला म्हणलं की थोडा कचरा आला, मग ते साफ करायचा, जेणेकरून सगळं स्वच्छ दिसलं पाहिजे. आणि करायला काय दुसरं कोणी येणार नाही, त्यामुळे ते आपल्यालाच करावं लागेल. पण हे पाला पण वाटवलं जात नाही. निसर्गामध्ये हे पाला हे खताचा उपयोग करते, आणि कुजल्यानंतर एकदम भारी, एकदम नॅचरल असा त्याचा खत तयार होते. हे आपण दुसरीकडे नाही फेकून देत, आपण झाडाच्या कडेलाच म्हणजे त्याच्या बुडामध्ये टाकतो, जेणेकरून दुसरा खत टाकायची गरज नाही. ह्याच खतावर असे जबरदस्त येतं. मस्त काम केलं, निघालतं आम्ही म्हणलं आता थोडं विहिरीत पोहून घेऊया, कारण की अंग सगळ्याचे मळाले होते. चला, गाव ते गाव असतंय, खरंच गाव म्हणजे एक स्वर्ग असतंय, त्याची बराबरी होणार नाही. आणि स्वर्गाला आपण अजून सुंदर करायचे प्रयत्न करू, अजून झाडं लावू, अजून प्राणी पक्षासाठी सोय करून जाऊ. ओके, धन्यवाद.